नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज की नाही आपण खमंग खुसखुशीत अशा तिखट पुऱ्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी बघतोय। खरं म्हटलं तर असे तळणीचे पदार्थ आषाढ महिन्यामध्ये केले जातात। त्यामध्ये गोड पुऱ्या असो किंवा तिखट पुऱ्या किंवा कापण्या असे बरेच पदार्थ आषाढ महिन्यामध्ये केले जातात। जरी तुम्ही कुठेही बाहेर फिरायला जाणार असाल, फॅमिली सोबत किंवा ट्रिपला जाणार असाल, तरी तुम्ही या पुऱ्या बनवून नेऊ शकताय। 7 ते 8 दिवस टिकत असल्यामुळे आपण या प्रवासाला सुद्धा नेऊ शकतोय। आणि या पुरीचा रंग तुम्ही बघू शकताय किती सुंदर आलेला आहे। छान अशा दिसायला पण सुरेखच दिसतात आणि खाण्यासाठी तर अप्रतिम अशा होतात। एकूण एक पुऱ्या तुम्ही बघू शकताय किती टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि अजिबात तेलकट होत नाहीत। तर रेसिपी नेहमीप्रमाणे खूपच साधी, सिंपल आणि सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर चला वेळ न वाया घालवता लगेच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं पुरी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर मिक्सर जारमध्ये घेऊयात 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकताय। इथं 1 चमचा जिरे घेतलेत, भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आपल्याला आणि इथं अर्धा चमचा ओवा घेतलाय। आता आपण हे पाणी न घालता मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचंय। आता इथं पीठ बघूयात। तर इथं मी 1 कप भरून गव्हाचं पीठ घेतले, जे आपण दररोज चपातीसाठी वापरतो तेच इथं मी गव्हाचं पीठ घेतले। अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतले, जे आपण भाकरीसाठी वापरतो तेच इथं ज्वारीचं पीठ घेतले आणि पाव कप बेसन घेतले। तर हे साहित्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। जर तुम्हाला यामध्ये गव्हाचं पीठ एक्स्ट्रा घ्यायचं असेल तर तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ वाढवू शकताय, पण ज्वारीचं पीठ आणि बेसन जास्त वापरायचं नाही, नाहीतर तुमच्या पुऱ्या टम्म अशा फुगल्या जाणार नाहीत। आता पुरी छान खुसखुशीत व्हावी आणि खूप अशी तेलकट होऊ नये म्हणून इथं मी 2 टेबलस्पून कडकडीत असं तेलाचं मोहन घातलं यामध्ये। आता आपण काय करायचं आहे, चमच्याने आधी हे छान मिक्स करून घेऊया। गरम असल्यामुळे आपण असं चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आधी आणि मग आपण हाताने मिक्स करायचं आहे। तर तुम्ही बघू शकताय आता थोडंसं इथं कोमट झाल्यासारखं झालंय, त्यामुळे मी आता हाताने असं छान पिठाला हे तेल सगळं लावून घेणार आहे, जेणेकरून सगळं तेल आपल्या या पिठाला लागलं जाईल। तर असं थोडंसं मी हाताने छान हे पीठ मिक्स करून घेतलं। आता इथं मी 1 चमचा मीठ घातलंय किंवा चवीप्रमाणे आणि 1.5 चमचा इथं मी सफेद तीळ घातलेत, पाव चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा मिरची पावडर घातली। फक्त रंगासाठी ही मी मिरची पावडर वापरली, कारण आपण मिरच्यासुद्धा यामध्ये वापरणार आहोत, त्यामुळे फार तिखट घालायचं नाही, नाहीतर तुमची पुरी खूप अशी तिखट होईल। आता इथं मी तयार केलेलं वाटण घातलं। आता हे सगळं आपण एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकत आपण आता हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। तर पहिल्यांदा आधी आपण असं हे सगळं साहित्य असं कोरडंच या पिठाला लावून घेऊया आणि असं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपण याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। सैल गोळा मळायचा नाही आपल्याला, इथं छान असा घट्ट गोळा मळायचा आहे, कारण यामध्ये ज्वारीचं पीठ बेसन असल्यामुळे हे पीठ असं लगेच पातळ व्हायला सुरुवात होते, त्यामुळे आपण जमेल तितका याचा घट्ट गोळा करायचा आहे। पाणीसुद्धा घालताना आपण अगदी थोडं थोडं वापरायचं। तर तुम्ही बघू शकताय इथं मी छान असा घट्टसर गोळा मळून घेतला आहे। आपण जे रेग्युलर पुरीसाठी पीठ मळतो अगदी तसंच आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपण आता हे झाकून वगैरे काही न ठेवता लगेच आपण याच्या पुऱ्या लाटायच्या आहेत। तुम्हाला झाकून ठेवायचं असेल तर तुम्ही फक्त 5 मिनिटच हे झाकून ठेवू शकताय, कारण हे लगेच पातळ व्हायला सुरुवात होते, त्यामुळे इथं मी लगेचच पुऱ्या बनवणार आहे। तर आवडीप्रमाणे तुम्ही छोटा मोठा गोळा घ्या आणि त्याच्या पुऱ्या लाटायच्या आहेत। शक्यतो पण इथं लहानच पुरी लाटायची, खूप मोठ्या पुऱ्या बनवले की त्या छान अशा फुगत नाहीत। आणि तुम्ही बघू शकताय आपण आता इथं छान ही पुरी लाटून घेऊया। तर तुम्ही बघू शकता इथं मी पोळपाटाला तेलसुद्धा लावलं नाही, तरी पण किती छान आपली इथं पुरी लाटली जात आहे। यावरूनच तुम्हाला समजत असेल की आपलं पीठ किती छान झालेलं आहे। इथं अजिबात मला इथं तेलसुद्धा लावायची गरज वाटत नाही। जर तुमचं पीठ थोडंसं असं पोळपाटाला चिकटत असेल तर तुम्ही अगदी थोडंसं तेल लावू शकताय। आणि याची जाडी तुम्ही बघू शकताय, अशी मी मध्यम जाडी ठेवलेली आहे। खूप पातळ पण करायचं नाही किंवा खूप असं जाड पण ठेवायचं नाही, आपल्याला असं मध्यमच लाटून घ्यायचे आहेत।
खूप जाड ठेवल्या तर खूप अशा त्या मऊ पडतील आणि खूप पातळ लाटल्या तर त्याच्या कडकडीत होतील, फुगणार नाहीत. त्यामुळे आपण इथं जाडी याची मध्यमच ठेवायची. तर दुसरी पुरी पण आपण लाटून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथं दुसरी पुरी पण मी लाटून घेतली आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊयात. या पुऱ्यांना तुम्ही आवडत असल्यास थोडंसं तीळसुद्धा वरून लावू शकताय. आता इथं मी तेल गरम करायला ठेवलं होतं आधीच. तेल छान इथं गरम झाले. तुम्ही बघू शकता यामध्ये एकदम मी एक छोटीशी गोळी टाकून बघितली, ती छान अशी फुलून वर आली आहे. याचा अर्थ आपलं इथं तेल छान कडकडीत गरम झाले. या पुऱ्या तळण्यासाठी आपलं तेल इथं छान असं गरम होणं खूप गरजेचं आहे. आणि आपण आता पुरी टाकली आहे, बघू शकताय तुम्ही. आपण काय करायचं, पुरी टाकल्या असं झाऱ्याने यावरती तेल उडवायला सुरुवात करायची, म्हणजे आपली पुरी छान अशी टमटमीत फुगली जाईल. जर तुम्ही तशीच पुरी तेलामध्ये सोडून दिली तर ती फुगणार नाही. पण वरच्या साईडला थोडीशी हीट कमी पडत असते, त्यामुळे आपण झाऱ्याने थोडं तेल असं पुरीवरती सोडायचं, म्हणजे पुरी आपली छान अशी टमटमीत फुगली जाईल. तर तुम्ही बघू शकताय ही पुरी छान फुगलेली आहे. आता दुसरी पुरी पण आपण टाकून बघूयात. आणि हे बघा, अशा पद्धतीने आपण तेल सोडायचं. किती सहज आपली इथं पुरी फुगते तुम्ही बघू शकताय. पण काय करायचं, पुरी टाकल्या एक साईडच आपण आधी चांगली भाजून घ्यायची आणि मग दुसरी साईड आपण भाजायची. आपण इथं पुरी सारखी अलटपलट करायची नाही. एका साईडने आधी भाजायची मग दुसऱ्या साईडने भाजायची. अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊयात. तर हे बघा, इथं मी सर्व पुऱ्या तळून घेतल्यात आणि तुम्ही बघू शकताय एकूण एक पुरी आपली इथं टमटमीत अशी फुगलेली आहे. आणि तुम्हाला कुठेही तेलकट दिसत नसेल, छान अशी खुसखुशीत दिसायला तर तुम्ही बघू शकताय किती सुंदर झालेली आहे. अजिबात तेलकट झालेली नाही. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आपल्या घरामध्ये जे उपलब्ध असतं तेच साहित्य आपण वापरून इथं पुऱ्या बनवलेल्या आहेत. आपल्याला कुठलंही जास्तीचं साहित्य आपण इथं वापरलेलं नाही, तरीसुद्धा आपल्या पुऱ्या किती छान झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.